आज आपण गुडघा या सांध्याविषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत। गुडघ्याची रचना कशी असते, गुडघा हा सांधा इतका महत्त्वाचा का आहे, या गोष्टी आपण आज पाहूयात। त्याशिवाय तुम्हाला कुठल्या आजाराबद्दल किंवा आजाराच्या औषधांबद्दल माहिती हवी असल्यास किंवा कुठल्या वनस्पती बद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही त्यावर व्हिडिओ बनवू। नमस्कार, मी डॉक्टर राहुल वाघोले 2001 पासून आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असून हडपसर पुणे येथे वाघोले आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर नावाचे माझे आयुर्वेदिक क्लिनिक आहे। अशा आरोग्यविषयक माहितीसाठी आमचा चॅनेल अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। गुडघ्याची रचना कशी असते हे पाहूयात। गुडघा हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा सांधा असून तो अतिशय गुंतागुंतीचा सांधा आहे। याला सायनोइड जॉईंट असेही म्हणतात। हा एक मॉडिफाईड हिंज जॉईंट आहे, म्हणजेच ज्याप्रमाणे आपल्या दरवाजाच्या बिजागऱ्या काम करतात त्याप्रमाणे हा सांधा काम करतो। हा सांधा फिमर म्हणजेच मांडीचे हाड आणि टिबिया म्हणजेच पिंडरीचे हाड यांना जोडतो। त्यामुळे आपल्याला गुडघा वाकवणे, सरळ करणे आणि थोडासा गोलाकार फिरवणे शक्य होते। हा गुडघ्याचा सांधा हाडे म्हणजेच बोन्स, कुर्चा म्हणजेच कार्टिलेज, मेनिस्कस, लिगामेंट्स, टेंडॉन्स आणि स्नायूंनी बनलेला असतो। याची विस्तृत आणि स्वतंत्र रचना आपण पाहूयात। बोन्स म्हणजेच हाडे, प्रामुख्याने 3 हाडांपासून गुडघा तयार होतो। फिमर मांडीचे हाड, टिबिया पिंडरीचे हाड, पटेला गुडघ्याची वाटी। याशिवाय फिबुला नावाचे एक छोटे बोन पायाच्या बाहेरील बाजूस आधार देते। आर्टिक्युलर कार्टिलेज म्हणजेच बोली भाषेत आपण त्याला कुर्चा म्हणतो। हाडांच्या टोकांवर एक गुळगुळीत थर असतो, त्याला कार्टिलेज म्हणतात। यामुळे घर्षण कमी होते आणि सांधा सहज हलतो। मेनिस्कस, गुडघ्यात 2 इंग्रजी सी आकाराचे मेनिस्कस असतात। मेडियल मेनिस्कस आणि लॅटरल मेनिस्कस हे शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करतात आणि पूर्ण शरीराचे वजन समान पद्धतीने वाढतात। पुढे लिगामेंट्स, हाडांना एकमेकांशी जोडणारे मजबूत तंतू म्हणजेच लिगामेंट्स। याचे मुख्य 2 प्रकार आहेत, क्रुशिएट लिगामेंट्स आणि कोलॅटरल लिगामेंट्स। क्रुशिएट लिगामेंटचे पुन्हा ACL आणि PCL असे 2 प्रकार पडतात। हे सांध्यांच्या आत X आकारात असतात आणि गुडघ्याची आतली हालचाल नियंत्रणात ठेवतात। कोलॅटरल लिगामेंट्सचे पण MCL आणि LCL असे 2 प्रकार असतात। हे गुडघ्याच्या दोन्ही बाजूंना असतात आणि बाजूच्या हालचालींवरती नियंत्रण ठेवतात। पुढे टेंडॉन्स, हे स्नायूंना हाडांशी जोडतात। क्वाड्रायसेप्स आणि पटेलर टेंडॉन हे 2 मुख्य टेंडॉन गुडघ्याच्या ठिकाणी असतात। हे गुडघा सरळ ठेवण्यास आणि वाकवण्यास मदत करतात। मसल म्हणजे स्नायू, गुडघ्याच्या हालचाली करण्यासाठी यांचा उपयोग होतो। क्वाड्रायसेप्स आणि हॅमस्ट्रिंग हे 2 मसल्स ग्रुप आहेत। यापैकी क्वाड्रायसेप्समुळे पाय गुडघ्यातून सरळ करण्यास मदत होते, तर हॅमस्ट्रिंगमुळे पाय गुडघ्यातून वळवण्यात मदत होते। बर्सा या तेल सदृश्य द्रवाने भरलेल्या लहान लहान सॅक्स असतात, याने हालचाल करताना घर्षण कमी होते। पुढे सायनोवाइल फ्लूइड म्हणजेच गुडघा या सांध्यात असलेले हे द्रव सांध्याला स्नेहन करते आणि पोषण देते। यालाच आपण बोली भाषेमध्ये वंगन असे म्हणतो। आपल्या शरीरात गुडघ्याचे काम काय असते? गुडघा हा वजन वाहणारा प्रमुख सांधा आहे। चालणे, धावणे, उडी मारणे, बसणे, उठणे यासारख्या क्रियांमध्ये गुडघा स्थिरता, ताकद आणि शॉक ॲब्सॉर्बचे काम करतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गुडघ्याचे आजार, उपचार, व्यायाम किंवा वेदनांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।